जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदना। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम। यो जातो मर्दुषं क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोध। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहरेसरा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरु गजानन महाराज चरणाम्बुजदेवताभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 14वा समास 3रा आपला सुरू आहे। काव्य कसा असावं याविषयी चाललेलं आहे। असो धीट पाठ ते ऐसे नाथिले हंतेचे पिसे आता प्रासादिकते कैसे सांगिजेर श्रीराम। धीट पाठ म्हणजे काय ते सांगितलं। आता प्रासादिक काव्य म्हणजे काय ते समर्थ सांगतायत। वैभव कांता कांचन जयास वाटे हे वमन अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे श्रीराम। ज्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे, वैभवाची आसक्ती नाही, प्रपंचात गुंतून पडलेला नाही, द्रव्याची अभिलाषा नाही, अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन चाललेलं आहे। जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी चढती वाढती गोडी भगवत भजनाची श्रीराम। जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी म्हणजे आज जेवढं भगवंताविषयी प्रेम आपल्या मनामध्ये आहे ते दिवसेंदिवस वाढीला लागतं। सुख घडो घडी वाढो लागे घडीने घडी लागे भगवंती आवडी चढती वाढती गोडी भगवत भजनाची श्रीराम। म्हणजे भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं प्रेम हे दिवसेंदिवस वाढीला लागतं। जो भगवत भजने वीण जाऊन एक क्षण सर्व काळांतःकरण भक्तिरंगे रंगे भक्तिरंगे रंगले श्रीराम। जो भगवत भजने वीण जाऊन एक क्षण
आता भगवंताच्या चिंतनाशिवाय एकही क्षण जाऊ देत नाही असा कोण? ज्याला त्या प्रत्येक क्षणाची किंमत कळली तो. काय क्षणाची किंमत काय? आयुष्यातला गेलेला एक क्षण परत मिळत नाही. क्षण गेला तो गेला, आता घडेन त्याची स्वर्ण तुला. आयुष्यातनं गेलेला एक क्षण कोट्यावधी रुपये दिले तरी परत मिळत नाही. एवढं त्या क्षणाचं महत्त्व ज्याला कळलेलं आहे असा मनुष्य आपल्या आयुष्यातला एक क्षण तरी वाया जाऊ देईल का? ज्याला कळलंय की हा मला जो भगवंत मनुष्य देह दिलेला आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे असं ज्याला कळलंय असा मनुष्य आपल्या आयुष्यातला एक क्षणही वाया जाऊ देत नाही. काय म्हटलंय पहा, जो भगवत भजने वीण जाऊन एक क्षण, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगी रंगले श्रीराम. बाह्य देहाने भक्ती करणं निराळं. लोकाला दिसतंय बाबा तासन तास पूजा करतोय, लोकाला दिसतंय तासन तास काही चालली साधना, वरून लोकाला दिसतंय, पण अंतःकरणात याच्या काय विचार चालू आहे आपल्याला काय माहिती आहे. म्हणून असं म्हटलंय की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं विस्मरण एक क्षणही होत नाही. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम, म्हणजे ज्याचं अंतःकरण भगवंताच्या प्रेमानेच रंगलेलं आहे असा भक्त. भगवत भजने वीण जाऊन एक क्षण, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगे रंगले श्रीराम. सर्व काळ म्हणजे थोडा वेळ केला आणि थोडा वेळ नाही असं नाही. सर्व काळ भगवंताचं चिंतन. अहो येता जाता बसत उठता घास गिळता. ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव तो कुठलंही काम करत असो, देहाने कोणतंही काम करत असो, पण त्याच्या अंतःकरणातला भगवंताच्या नामस्मरणाचा किंवा भगवंताच्या चिंतनाचा वेळेला काही बाधा येत नाही. देह प्रपंचाचा दास सुखे करो का. देह हा प्रपंचाचा दास आहे, त्याला प्रपंचाची कामं करू द्यात, पण अंतःकरणामध्ये भगवंताचा विचार पाहिजे. घाळ हिंडते आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी. घाळ आकाशामध्ये जरी हिंडत असेल तरी तिचं चित्त पिल्लाजवळच असतं ना. किंवा लहान मुलाला घरात ठेवून अगदी 3 महिन्याचं 6 महिन्याचं मूल घरात ठेवून आई ज्या वेळेला नोकरीला जाते त्यावेळेला ती नोकरीमध्ये सगळी कामं व्यवस्थित करते. अगदी तिथल्या कामाचं तिला बक्षीस पण मिळेल एवढं ती कामं तिथली व्यवस्थित करते, पण तिचं सगळं चित्त आपल्या घरामध्ये असलेल्या आपल्या लेकराकडे लागलेलं असतं. तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव भगवंताचा विचार चाललेला आहे, चिंतन चाललेलं आहे, जो भगवत भजने वीण जाऊन एक क्षण, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगी रंगले श्रीराम. जयांतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत. ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा अचळ आहे, म्हणजे ज्याच्या मनातनं भगवंत क्षणभर सुद्धा जो भगवंताला विसंबत नाही, त्याच्याजवळ तो कसा यो यथामाम प्रपद्यन्ते स्थान तथैव भजाम्य. भगवंताने सांगितले गीतेमध्ये, तुम्ही माझी क्षणभर आठवण काढली तर मी तुमची क्षणभर आठवण काढेल, तुम्ही 2 तास काढले तर 2 तास काढेल, तुम्ही माझे 8 तास काढले तर मी 8 तास काढेल. आणि ज्याच्यामध्ये मनामध्ये माझं अखंड चिंतन चाललेलं आहे त्याच्या हृदयामध्ये मी अचळ बसलेला आहे म्हणाले. काय म्हणते पहा, जयांतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. मग असं ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं सदैव वास्तव्य आहे
त्याच्या मुखातनं बाहेर पडणारं प्रत्येक वाक्य म्हणजे ब्रह्मनिरूपण आहे. जयांतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्तिछंद, भक्तिवीणा अनुवाद अनेक नाही श्रीराम. अंतरी बैसला गोविंद, अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्तिछंद, त्यामुळे त्याला असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. त्याला असा भगवंताच्या नावाचा छंद लागलेला आहे. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्तिछंद, भक्तिविना अनुवाद अनेक नाही श्रीराम. त्यामुळे त्याच्या मुखातनं बाहेर पडणारा शब्द हा भक्तीचाच असणार. भगवंताच्या लीला, भगवंताचं निरूपण, भगवंताचं चिंतन, त्याच्या मुखातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा भगवंताविषयीच असणार. त्याची चर्चा तेच, मनामध्ये चिंतन तेच, बोलणं तेच, वागणं तेच. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्तिछंद, भक्तिविनानुवाद अनेक नाही श्रीराम. आवडी लागली अंतरे, तैसीच वदे वैखरी, भावे करून कीर्तन करी, प्रेम भरे नाचतो श्रीराम. आता प्रासादिक काव्य कसं आहे त्याच्याविषयी हा विषय चाललेला आहे. असा भक्त, आवडी लागली अंतरी, मनातनं त्याला भगवंताचं प्रेम जागृत झालेलं आहे. आवडी लागली अंतरी, तैसीच वदे वैखरी. ज्या गोष्टीची आवड आहे मनुष्य त्या विषयावर बोलतो. एखाद्याला राजकारणाची आवड असेल तो राजकारणावर बोलेल. एखाद्याला एखाद्या पुस्तकाची आवड असेल तर तो पुस्तकात काय काय नवीन नवीन वाचन केले त्याच्यावर बोलेल. एखाद्या माणसाला वीररसाची आवड असेल तर तो सगळ्या वीररसावरती बोलेल. अंतःकरणात ज्या गोष्टीची आवड आहे तसंच त्याचं बोलणं असणार, तसेच त्याचं चिंतन असणार. मग ज्याच्या मनामध्ये भगवंताची गोडी लागली त्याचं चिंतन तसंच असणार ना. आवडी लागली अंतरी, तैसीच वदे वैखरी, तसंच त्याच्या मुखातनं भगवंताचं चिंतन चाललेलं असतं. भावे करुण कीर्तन करी, प्रेमभरे नाचतो. भावपूर्ण त्याचं कीर्तन असतं, त्याचं प्रवचन असो, कीर्तन असो, व्याख्यान असो, ते भावपूर्ण असतं. आणि कीर्तन करता करता त्याला देहभान राहत नाही, तो नाचायला लागतो. भगवंती लागले मन, तेणे नाठवे देहभान, शंका लज्जा पळून दुरी ठेली श्रीराम. भगवंती लागले मन, मन भगवंताच्या चरणी लागलेलं असल्यामुळे त्याला आपल्या देहाचं भान राहत नाही. शंका मनामध्ये येत नाही, लज्जा मनामध्ये राहत नाही. पळोने दुरी ठेली श्रीराम. मनातली सगळी शंका, मनातली लाज लज्जाचा अर्थ काय, लोक काय म्हणतील याचा तो विचार करत नाही. आपल्याला भगवंताच्या नामाची आवड आहे ना, मग आपण भगवंताचं नाव घेत राहतो, कुणाला आवडो न आवडो. त्याचं जे आहे कीर्तन असो, प्रवचन असो, स्वांत सुखाय असतं. आपल्या मनाला आनंद मिळावा म्हणून आहे, त्यातनं जगाचं कल्याण झालं तर उत्तमच आहे. त्याला आवड आहे म्हणून तो कीर्तन करतो, त्याला आवड आहे म्हणून तो प्रवचन करतो, त्याला आवड आहे म्हणून नाम घेतं. आवडी लागली अंतरे, भगवंती लागले मन, तेणे नाठवे देहभान, शंका लज्जा पळून दुरी ठेली श्रीराम. तो प्रेम भरे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेणे अहंभाव घातला पायातळी श्रीराम. तो भक्तिरंगे रंगला, तो भक्तीमध्ये रंगून जातो. तो प्रेमरंगे रंगला, भक्तीमध्ये मातला, प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जातो. त्याचं सगळं प्रेमच बघा. बोलणं प्रेमाचं, वागणं प्रेमाचं, चालणं प्रेमाचं, सगळं प्रेमानेच. तो प्रेमरंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, त्याला भक्तीचं एक कैफ चढल्यासारखं असतो. भक्तीमध्ये मातला, तेणे अहंभाव घातला पायातळी श्रीराम. असा भक्त आपला अहंकार पायातळी तोडून टाकतो. जसा कुंभार माती आपल्या पायाखाली तोडवतो, तसा हा भक्त आपला अहंकार पायाखाली तोडून टाकतो. त्याला माहित आहे आपल्या मनात जर अहंकार झाला तर देव दूर जाईल.
आणि म्हणून तो अहंकाराला पायातळी तुडवतो. तो भक्तीमध्ये मातला तिने अहंभाव घातला पायातळी श्रीराम. गात नाचत निशंक तयास कैचे दिसतील लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसून ठेला श्रीराम. गात नाचत निशंक, गातोय नाचतोय, तयास कैचे दिसतील लोक. त्याला समोरची माणसं दिसतच नाहीत. माणसं दिसत नाहीत याचा अर्थ काय? माणसं दिसत नाहीत त्या नाही, माणसं आहेत पण त्याला माणसं नाही दिसतात, त्याच्यामधला परमात्मा दिसतो. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, त्या श्रोत्यामध्ये सुद्धा तो भगवंतालाच पाहतोय, जणू काही भगवंतच आपली कथा ऐकतोय. काय म्हटलंय? तुम्ही श्रोते भगवन मूर्ती. तुम्ही श्रोते म्हणजे कोण आहेत? भगवंताच्या मूर्ती आहेत. तुम्ही कथा ऐकता म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा कथा ऐकतो असा त्याचा भाव असतो. गात नाचत निशंक तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला श्रीराम. ऐसा भगवंती रंगला आणिक काही नलगे त्याला, स्वेच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. असा भगवंताच्या रंगामध्ये रंगून गेलेला भक्त, त्याला काही नको असतं. त्याला काय पैसे पाहिजेत का, मान पाहिजेत का, सन्मान पाहिजे का, काय पाहिजे? नलगे मुक्ती धनसंपदा संत संगती सत, त्याला काहीच नको असतं. ऐसा भगवंती रंगला आणिक काही नलगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. स्वइच्छेने आपल्याला इच्छा झाली म्हणून तो भगवंताचे चिंतन करतोय, भगवंताच्या लीला वर्णन करून सांगतोय, त्याचं ध्यान वर्णन करून सांगतो, त्याची कीर्ती वर्णन करून सांगतो, त्याचा प्रताप वर्णन करून सांगतो. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे श्रीराम. भगवंताची नाना प्रकारची ध्यान आहेत. प्रत्येक देवाचं ध्यान वेगळं आहे. विष्णूचं ध्यान करायचं असेल तर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णूचं ध्यान आहे, शंकराचं ध्यान आहे. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज पूर्णतारी. मंगलमूर्तीचं ध्यान आहे. एकदंतं शूर्पखड्गं गजवक्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत सिद्धिविनायकं. पांडुरंगाचं ध्यान आहे. महायोगपीठे तटे विमृत्यावरं पुंडरीकाय दातु मुनींद्र हे सभागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. आपल्या गुरुदेवाचं ध्यान आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. रामचंद्राचं ध्यान आहे. ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं दधनौर्जनां मण्डनं रामचंद्रं. नाना ध्याने नाना मूर्ती, अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. 33 कोटी देव आहेत. समर्थाने सगळ्या देवतांच्या आरत्या केल्या. नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गतिकाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मया रामा निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळाचा. युगान योगी आत्मा राम आमूचा, दास म्हणे महिमा नवोर वेवाच्या. नाना प्रकारची दैवत आहेत, नाना प्रकारची त्यांची लीला आहेत. भगवंताने अवतार धारण केलेत ना, ते प्रत्येक अवतार वेगळे, त्या अवतारात केलेल्या लीला वेगळ्या. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तयापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे श्रीराम. ह्या मनुष्याची स्तुती करण्यापेक्षा त्या भगवंताची स्तुती, त्याचं कर्तव्यच, त्याचं कर्तृत्वच तेवढं आहे ना. कर्तुम अकर्तुम अशी शक्ती या परमात्म्याकडे. म्हणून स्तुतीच करायची तर भगवंताची करावी. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी जनाची. स्तुतीच करायची तर भगवंताची करावी.
ऐसा भगवंती रंगला आणि काही नलगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे श्रीराम. असो ऐसा भगवदत्त जो ये संसारी विरक्त, तयास मानती मुक्त साधुजन श्रीराम. असो अशा प्रकारचा जो भगवत भक्त आहे, प्रापंचिक आहे, असो ऐसा भगवत भक्त जो ये संसारी विरक्त, संसारामध्ये राहून ज्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे, असा हा भक्त आहे. त्याने संसार सोडलेला नाही. संसार करता करताच भगवंताचं चिंतन सुरू आहे, मनामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे. अश्वाईसा भगवत भक्त जो ये संसारी विरक्त, तयास मानते मुक्त साधुजन श्रीराम. अशा माणसाला साधू संत सुद्धा मान देतात. तयाचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासारिक, सहज बोलता विवेक प्रगट होय श्रीराम. अशा भक्ताच्या मुखातनं बाहेर पडणार जे काव्य, जे काही प्रवचन असेल, कीर्तन असेल, जे काही वाग माधुर्य बाहेर पडत आहे, ते त्याला प्रासादिक काव्य असं म्हटलेलं आहे. प्रासादिक प्रवचन, प्रासादिक कीर्तन. तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. तो मनुष्य सहज जरी बोलून गेला तर त्यातनं विवेक असतो. त्या बोलण्यामध्ये काय असतो? विवेक असतो. सहज बोलणे हितोपदेश, आपल्या कल्याणाचीच वाक्य त्याच्या मुखातनं बाहेर पडतात. बघा, खरा कीर्तनकार, खरा प्रवचनकार जो असतो ना, त्याला काही विचारावंच लागत नाही. आपण त्याच्या कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो की आपल्या मनातल्या सगळ्या शंकांची उत्तरं आपोआप त्या प्रवचनामध्ये आपल्याला मिळून जातात. असवायसा भगवद्भक्त जो ये संसारी विरक्त, तयास मानते मुक्त साधुजन श्रीराम. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय श्रीराम. ऐका कवित्व लक्षण, केलेश करून निर्वण, जेणे निवे अंतःकरण, श्रोतयाचे श्रीराम. आता कवित्वाचं लक्षण करतो. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ, अन्वयाचे श्रीराम. कवित्व असावे निर्मळ, कवित्व निर्मळ असावं, कुणाच्या बद्दल त्याच्यामध्ये द्वेष तिरस्कार काही नसावा. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, सहज वाचता वाचता त्याचा अर्थ लागावा. कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ, अन्वयाचे श्रीराम. प्रांजळ असावं, सहज बोलतं, सहज त्या शब्दातले अर्थ सहजपणे प्रकट झाले पाहिजेत. कवित्व असावे भक्तिवळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे, अहंतेसी श्रीराम. कवित्व असावे भक्तिवळे, त्या काव्यामध्ये भक्ती असावी. कवित्वामध्ये नाना प्रकारचे अर्थ आपल्याला सापडले पाहिजे. कवित्वामध्ये अहंता नसावी. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्यगोड, कवित्व असावे जाड प्रतापविषयी श्रीराम. कवितेमध्ये भगवंताची कीर्ती असावी. कवित्व वाचताना ऐकताना मनाला गोड वाटलं पाहिजे. कवित्व असावे जाड प्रतापविषयी श्रीराम. कवित्वामध्ये शौरवीराचे प्रताप वर्णन करता आले पाहिजे. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुलभे, चरणबंद श्रीराम. कवित्व असावे सोपे, आपलं काव्य अत्यंत साधं सोपं असावं. थोडक्यात आपलं मत वर्णन करता आलं पाहिजे. कवित्व असावे सुलभे, चरणबंद श्रीराम. मृदू मंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ, भक्तिरसे श्रीराम. मृदू असावं, कोमळ असावं, मंजुळ असावं, विशाल असावं, त्याच्यातनं मोठमोठे अर्थ निघावे. मधुर असावं, अक्षरवंद पदवंद, नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदवंद, झाटी मुद्रा अनेक श्रीराम. त्याच्यातली अक्षरं ही योग्य रीतीने त्याचं संयोजन झालं असलं पाहिजे. त्याच्यातले पदं जी आहेत ती स्पष्टपणे म्हणता आली पाहिजेत. त्याच्यामध्ये चातुर्य असावं, विद्वत्ता असावी, कौशल्य असावं, छंदबद्ध काव्य असावं. नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कळा, नाना सिद्धी, नाना अन्वय साधी, नाना कवित्व श्रीराम. अनेक प्रकारच्या युक्ती, बुद्धी, कला,
सिद्धी असं ते काव्य असावं. नाना साहित्य दृष्टांत नाना तर्कधात्मात नाना संमती सिद्धांत प्रोक्षेष्टे श्रीराम. त्या काव्यामध्ये साहित्य असावं, साहित्यिक दृष्टांत असावेत, तर्कशास्त्र असावं. आपल्याला गाण्यामधली नाना प्रकारची गेयता त्याच्यामध्ये असावी. सिद्धांत पूर्वपक्ष उत्तरपक्ष त्याच्यामध्ये असावा. नाना गती नाना वित्पत्ती नानामती नाना स्फूर्ती नाना धारणा नाना धृती या नाव कवित्व श्रीराम. नाना प्रकारची व्युत्पत्ती शास्त्र त्याच्यामध्ये असावं. आपल्या मनात जी स्फूर्ती त्याच्यामध्ये असावी. शंका आशंका प्रत्योत्तरे नाना काव्य शास्त्राधारे तुटे संशय निर्धारे निर्धारित श्रीराम. नाना प्रकारच्या ज्या शंका श्रोत्याच्या मनामध्ये असतील त्या शंकांचं निरसन होईल असं काव्य असावं. शास्त्राधाराने त्याचं निरसन करता आलं पाहिजे शंकेचं. नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विवर नाना तत्व चर्चासार नाना कवित्व श्रीराम. अनेक प्रकारचे प्रसंग त्याच्यामध्ये वर्णन करून सांगता आले पाहिजे. तात्विक चर्चा त्याच्यामध्ये आली पाहिजे. नाना साधने पुरश्चरणे नाना तपे तीर्थाटने नाना संदेह भेटणे नाना कवित्व श्रीराम. नाना प्रकारची साधनं कशी करायची, पुरश्चरणं कशी करायची, तप कशा तीर्थाटने कशी करायची, हे सगळं त्या काव्यामध्ये यावं. जेणे अनुताप पूजे जेणे लौकिक लाजे जेणे ज्ञान उपजे या नाव कवित्व श्रीराम. म्हणजे ते काव्य वाचून ऐकून आपल्या मनामध्ये अनुताप निर्माण झाला पाहिजे. लौकिक लाज आपली कमी झाली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे असं कवित्व असावं. त्याला प्रासादिक काव्य म्हणलंय. जेणे ज्ञान हे प्रबळे जेणे वृत्ती हे मावळे जेणे भक्तिमार्ग कळे या नाव कवित्व श्रीराम. ज्या काव्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपली वृत्ती हळूहळू निवळत जाते, भक्तिमार्ग कळायला लागतो. जेणे देहबुद्धी तोटे जेणे भवसिंधू आटे जेणे भगवंत प्रगटे या नाव कवित्व श्रीराम. आपले ते काव्य ऐकता ऐकता आपली देहबुद्धी कमी होत जावी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जेणे तुटे जेणे देहबुद्धी तुटे जेणे भवसिंधू आटे, हा भवसागर सहजपणे आपण उतरून जाऊत असं ते काव्य असावं. जेणे भगवंत प्रगटे या नाव कवित्व श्रीराम. आपल्या समोर प्रत्यक्ष परमात्मा उभा राहावा. म्हणजे ते काव्य असं असावं की काव्य वाचता वाचता आपण त्या भगवंताशी तादात्म्य व्हावं. आपल्या मनाचं तादात्म्य परमेश्वराशी व्हावं. जेणे सद्बुद्धी लागे जेणे पाषांड भंगे जेणे विवेक जागे या नाव कवित्व श्रीराम. आपल्या मनामध्ये सद्बुद्धी जागृत झाली पाहिजे. आपल्या मनातला पाषांड जे धर्मशास्त्राविरुद्ध विचार आहेत ते नाहीसे झाले पाहिजेत. आपल्या मनातला विवेक जागृत झाला पाहिजे. जेणे सद्वस्तू भासे जेणे भासा निरसे जेणे भिन्नत्व नासे या नाव कवित्व श्रीराम. ज्यामुळे आपल्याला या चराचरामध्ये भरलेलं परमेश्वरी तत्व कळलं पाहिजे. हा दिसणारा भास नाहीसा झाला पाहिजे, खरं तत्व त्यातलं कळलं पाहिजे. जेणे होय समाधान जेणे तुटे संसार बंधन जया मानते सज्जन तया नाव कवित्व श्रीराम. जेणे आपलं मनाचं समाधान झालं पाहिजे, संसार बंधन तुटून जायला पाहिजे, सज्जनाने त्याची वाहवा केली पाहिजे, त्याला कवित्व म्हणतात, प्रासादिक काव्य म्हणतात. ऐसे कवित्व लक्षणं सांगतात ते असाधारण परंतु काही एक निरूपण बुजावया केले श्रीराम. इथे श्री दासबोधे कृषी संवादे कवित्व कळा निरूण नाम समाश्रुती श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम आला महानु साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा
माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जयादास बोधा 20 ही दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वय ब्रह्मची होये अपार पुण्यगाठी तरी श्रवणला हे कल्याण लेखकाचे भाव गर्भोदयला आहे जय जयादास बोधा ग्रंथराजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जयादास बोधा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।